पिंजरा पिंजरा रे. चुकलं माझं भाऊजी. मला तुम्हाला घाबरट नव्हतं म्हणायचं, पण मी नाही वहिनी, काही चुकलं नाही तुमचं. आहेच मी घाबरट. पण वहिनी तुम्ही सांगा ना, काय करू मी? या लग्नाच्या बाबतीत मला खरंच कळत नाही की काय करायचं. एका बाजूला तात्या आहेत, दुसऱ्या बाजूला गोरख काका. काय करणार आहे मी? आपण आपापसात नको वाद घालायला. आपल्यालाच धीराने वागलं पाहिजे की नाही भाऊजी? नारायणी, मी ही लिपस्टिक मला घेऊ? अगं वेडी, मला घेऊ म्हणजे काय? मी तुझ्यासाठीच आणलीये, माझ्याकडून तुला गिफ्ट. वाव, थँक्स. तू कुठून आणलीस ही लिपस्टिक? मला ही लिपस्टिक वीरने गिफ्ट दिली आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री. खरंच वीरची निवड खूप छान आहे. एक निवड सोडू ना, ती म्हणजे ती आनंदी. खरं तर मी बोलायचं टाळते, पण त्याच्यासारख्या देखण्या मुलाच्या नशिबात अशी बायको का आली? त्याला जरा बरी दिसणारी नाही का मिळाली? निदान तू टाळू तरी शकतेस ग, पण मी नाही ना. माझी इच्छा असो किंवा नसो, माझं वाटोळं करणाऱ्या मुलीचा त्रास मला सहन करायचाच आहे. नारायणी, वाईट विषय तांदळातून खडा काढावा तसे बाहेर काढावेत, कळलं? चला निघूया. सगळ्या तयारीत आलाय म्हणजे आता आणखी काय तयारी करायची आहे? म्हणजे ते नाही का, विडी पाकिट घेणार होता ना, सिगरेट वगैरे? सिगरेट वगैरे काय सगळं घेतलंय, तंबाखू पण घेतलाय. भाऊजी, मी तुम्हाला आधीच सांगते, जे ठरलंय त्याच्या पलीकडे अजिबात जायचं नाही. ठीक आहे. हे बघा, एखाद्या रावडी पुरुषासारखं वागणार आहे, म्हणजे बायकांना हाडथोड करणारा, त्यांना अजिबात रिस्पेक्ट न देणारा, त्यांना अजिबात न आवडणारा. जमणार आहे का तुम्हाला? म्हणजे जमणार आहे का? म्हणजे तसाच होतो मी आधी वहिनी. विष्णू बरोबर फायटिंग करायचं म्हणजे विचार करा ना. हा, आता कुठे बदललोय मी, ते तुमच्यामुळे. तुम्हाला सांगतो वहिनी. भाऊजी, खूप झालं, चला आता. चला. तू कुठं निघाली दिवे लागणीच्या वेळेला? देवळात जाऊन येते. आता ह्या वेळेला का? ह्या वेळेला देऊळ बंद असायला ते काय वाण्याचं दुकान आहे? अगं पण ह्या वेळेला तिथं जाऊन काय करणार आहेस तू? डोकं फोडून घेणार आहे माझं. नाहीतरी त्याच्याच साक्षीने माझ्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलंय ना. झालं का तुझं पुन्हा सुरू? सुपे, ए सुपे, का उगाच चिडचिड करतेस? हा, आता चिडचिड करून काय होणार आहे का? हे बघ बाबा, माझं डोकं आधीच फिरलेलं आहे आणि तेच शांत करायला चालले. बरं वाटलं ना की येईन परत. काय एवढं मनापासून काय मागत होतीस देवाकडे? गोरख काका, प्रत्येक वेळेला देवाकडे काही मागितलंच पाहिजे असं काही नाही. वा, म्हणजे आमच्या गावातल्या देवाच्या प्रेमात पडलीस तर तू. काय मागायचं याचं भानही नाहीये तुला. खरंच काका, फक्त देवाच्याच नाही तर या गावाच्याही प्रेमात पडले मी. खूप आवडलंय मला हे गाव आणि इथली माणसं सुद्धा. म्हणजे गावातली खूप माणसं का एखादी ठराविक व्यक्ती आवडली आहे? काका, असं काय विचारताय? अच्छा 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 अच्छा, नाही म्हणजे माणसं नाही, माणूस नाही, मुलगा आवडला एखादा, किंवा थोड्या वेळाने आवडेल. आणि जर का तो मुलगा आवडला तर तू आमच्या गावची सून होणार. ते आता ठरेलच, पण तुमच्या गावातल्या चिरंजीवांना भेटल्यावर. आपल्यात बोलायला सुरुवात कोणी करायची, मी की तुम्ही? ऑफकोर्स मीच. कारण काय की बायकांनी अरेरावी केलेली मला चालत नाही, आणि माझ्या पुढे तर नाहीच. शिरते का काही डोक्यात? थोडं थोडं शिरतंय ना? थोडं थोडं चांगलं आहे. आणि आणखी एक, दर 5 मिनिटांनी मला सिगरेट प्यावी लागते. त्यामुळे जे काही बोलायचंय ते लवकर लवकर बोला, म्हणजे मी सिगरेट प्यायला मोकळा. इथे देवळात ओढणार तुम्ही सिगरेट? हे देऊळ आहे ना, देवळात कसं ओढणार? पण काय, देवळाच्या मागे एक जंगल आहे, त्या जंगलात मी जाऊन सिगरेट ओढतो.